दोघं नेते निघणार आहेत। आपले दोन प्रतिनिधी दोघांच्या घरासमोर आहेत। खरं तर मातोश्री या निवासस्थानी आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आहेत आणि दादरला शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आहेत। आपण सुरुवातीला शिल्पा यांच्याकडे जाऊया। शिल्पा, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे निघणार आहेत। काय नेमकं आत्ताच्या क्षणाला मातोश्री या निवासस्थानी सुरू आहे? गर्दी झाली का? कार्यकर्ते आलेत का? हालचाली सुरू झालेत का? कॉन्वॉय लागलाय का उद्धव ठाकरेंचा? विक्रांत, थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून वरळी डोमच्या दिशेने निघणार आहे। मराठी विजयी मेळावा जो आहे त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत। उद्धव ठाकरेंचा कॉन्व्हॉय देखील इथे आलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात म्हणजे अर्ध्या तासामध्ये उद्धव ठाकरे मातोश्रीवरून वरळीच्या दिशेने निघणार आहेत आणि जो मराठी विजयी मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मातोश्रीच्या बाहेर कार्यकर्त्यांची असेल किंवा इतर जे नेते आहेत त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत नाही। मात्र जी सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस आहेत, त्यांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सुरक्षा रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंचा जो कॉन्व्हॉय आहे तो देखील आतमध्ये गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीच्या बाहेर येतील आणि वरळीच्या दिशेने निघणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर मराठी माणसांना, महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहेत। मात्र हे दोन बंधू एका मंचावरून मराठी माणसांना किंवा महाराष्ट्राला काय संबोधित करतात हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला देखील भेट देणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर निघाल्यानंतर पहिले स्मृतीस्थळावर जातील आणि त्यानंतर वरळीच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे। थोड्याच वेळात म्हणजे अगदी अर्ध्या तासात उद्धव ठाकरे इथून निघतील आणि वरळीच्या दिशेने जातील। अनेक बॅनरबाजी आपल्याला दादरमध्ये किंवा बँड्रा परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। मात्र आज मराठी माणसाच्या मनामध्ये शिल्पा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केवळ दादर, बांद्रा वगैरे नाही, संपूर्ण मुंबईभर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मागच्या 4 दिवसांपासून हे बॅनर लागलेले आहेत। त्यानंतर आपण शिवतीर्थ निवासस्थानी जाऊया। दादरच्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, काय नेमकी परिस्थिती आहे शिवतीर्थाबाहेर? नक्कीच विक्रांत, अवघ्या काही मिनिटांचा उद्या आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले शिवतीर्थ या निवासस्थानावरून आता थोड्याच वेळात वरळी डोम ज्या ठिकाणी विजयी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी निघतील। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर पोलीस जो अलर्ट आहे तो सध्या देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये जर पाहायला गेलं तर पोलिसांची जी गाडी आहे किंवा राज ठाकरेंची जी गाडी आहे, या दोन्ही गाड्या सुद्धा आता निघण्यासाठी सज्ज आहे। तर दादर पोलीस स्टेशनची जी कॉन्व्हॉय, एक्स्ट्रा कॉन्व्हॉय दिला जातो तोही आता तयार आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण राज ठाकरे आणि त्यांची जी टीम आहे ती वरळी डोममध्ये निघेल। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर ठिकठिकाणाहून जे मनसैनिक आहेत ते सुद्धा या शिवतीर्थाबाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठून आलात, काय भावना ठेवून नेमके मनात आलात? आमची भावना एकच आहे, दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राला एक मोठा त्यांनी विजय मिळवून दिला मराठी माणसाला। त्यामुळं आम्ही कृष्णकुंज राज ठाकरे साहेब यांच्या बंगल्यासमोर नतमस्तक होण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी आलेलो आहोत। आमची भावना एकच आहे की ठाकरे कुटुंब एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची जी मुस्कटदाबी होत आहे ते मुस्कटदाबी थांबविण्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणे काळाची गरज आहे। त्यामुळे आम्हाला फार या ठिकाणी आनंद होत आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाने 4 जुलैला आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करून पुरणपोळी तयार करण्यात आली, तोंड गोड करण्यात आलं, त्यामुळे आनंद होत आहे। नक्कीच, मात्र जर पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे आणि जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा येतो तेव्हा ठाकरे एकत्र येतात। आगामी काळात सुद्धा जर पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ठाकरेंची युती होईल काय? तुम्हाला काय वाटतं, व्हायला पाहिजे की नको? 100% व्हायला पाहिजे। मराठी माणसाच्या हितासाठी, त्यांच्या रक्षणासाठी या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येणं हे अतिशय काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आणि मराठी माणसांना फक्त या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे आणि ठाकरे यांच्यावरच विश्वास आहे। त्यामुळं आम्ही पण या ठिकाणी अतिशय आनंदित होऊन त्यांनी जी घोषणा केली की हिंदी सक्ती बंद करून या ठिकाणी मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे, त्यामुळं सरकार घाबरून गेलं, अक्षरशः त्यांची पातळ झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी एक पटकन त्यांनी जो GR काढला होता तो रद्द केला आणि त्यांना नक्कीच जर पाहायला गेलं तर